छगन भुजबळांना डावलणं म्हणजे नेतृत्व संपवणं. ओबीसीची लढाई चढाई जे काही आंदोलन किंवा रस्त्यावर उतरणारा नेता कोणता होता तर छगन भुजबळ होते. आणि अशा नेत्याला बाजूला सारणं म्हणजेच ओबीसी चळवळीला ब्रेक लावणं असा त्याचा अर्थ निघतो. आणि मला तरी असं वाटतं की हा ओबीसीवरचा अन्याय आहे. केवळ भुजबळांना मंत्रिमंडळात न घेणं एवढ्यापुरता विषय आहे नाही, तर मला महाराष्ट्रातील तमाम ओबीसीवर झालेला हा अन्याय असं मी मानतो. तर त्या अंतर्गत राजकारणामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपचे 2 गट आहेत. उभी रेष पडलेली आहे 2 गटामध्ये, 2 भाग पडलेले आहेत. त्याचा परिणाम कदाचित झाला काय हे बघावं लागेल. कारण आता तिथे हंसराज अहिरांचा गटसुद्धा सक्रिय झाला आहे आणि त्यामध्ये काही बंडखोर उभे झाले होते, त्यांनासुद्धा यांचा पाठबळ होता असंही त्याची तक्रार केली गेली. त्यामुळं झालं का की मुख्यमंत्र्यांना आता सिनियर लोकांपेक्षा नवीन लोक काय घ्यायचे होते का हे पण प्रश्न आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत, तो त्यांचा प्रश्न आहे. पण मला तरी वाटतं की चंद्रपूर जिल्ह्यातून मंत्री होणे आवश्यक होतं. तर ओबीसी की बात करेगा उसको भाजपा में कुछ नहीं मिलेगा असा टोला नाना पटोलेंनी आता भाजपला लगावलाय. भाजपचा मला चांगला अनुभव आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी मग पटोलेंच्या या टीकेला आता प्रत्युत्तर दिलंय. ओबीसींबाबत बोलायचा अधिकार काँग्रेसला नाहीये. काँग्रेसने इतकी वर्ष ओबीसींवर अन्यायच केलाय असंही फडणवीस म्हणतात. जो ओबीसी की बात करेगा बीजेपी में उसका पत्ता गोल होगा असा संदेश या निमित्तानं भारतीय जनता पार्टीनं दिलेला आहे. पहिल्यांदा तर ओबीसींबद्दल बोलायचा काँग्रेसला अधिकार नाही, कारण काँग्रेसच्या उभ्या जीवनामध्ये ओबीसींवर अन्याय करण्याच्या व्यतिरिक्त काँग्रेसने काही केलं नाही. महाराष्ट्रातलं ओबीसी मंत्रालय मी मुख्यमंत्री असताना स्थापन झालं. मला असं वाटतं की काँग्रेस पक्षामध्ये नाना पटोले विजय वडेट्टीवारवर जो अन्याय होतो त्याबद्दलचा राग तरी आमच्यावर काढू नये, त्यांनी तो योग्य ठिकाणी काढावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.